श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्र दिवशी हा एक अध्याय नक्की वाचा, सर्व इच्छा पूर्ण होतील. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र दिवशी हा एक अध्याय वाचन केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते व महादेवांची कृपा कायम तुमच्यावरती राहते. महाशिवरात्र दिवशी महादेवांची मनापासून कोणतीही सेवा केल्याने त्वरित फळ मिळते व महादेव प्रसन्न होतात. काही सेवा करणे शक्य नसेल, उपवास करणे शक्य नसेल तर हा एक अध्याय वाचन नक्की करावे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. संकट आहे, आजारपण, दुःख, दारिद्र्य, इच्छा पूर्ण होत नाहीत, यासाठी संकल्प करून हा अध्याय वाचन केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. हा अध्याय कधी वाचन करावे? अगदी दिवसभरामध्ये तुम्ही रात्री 12 पर्यंत हा अध्याय वाचन करू शकता. मनामध्ये संकल्प ठेवा. तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहेत, महादेवांसमोर बसून मनातील इच्छा बोलायच्या आहे, संकल्प सोडायचा आहे. दिवसभरामध्ये अगदी तुम्ही रात्रीपर्यंत हा अध्याय वाचन करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेने 11 वेळा, 21 किंवा तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही वेळा पठण करू शकता. हा अध्याय पठण करता तेव्हा मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने कोणतेही कार्य केल्यास तुम्हाला तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. यासाठी विश्वास ठेवायचा आहे, तुमची इच्छा बोलायची आहे. हा अध्याय तुम्ही नक्की वाचन करा. काही केल्याने इच्छा पूर्ण होत नाहीत, यासाठी तुम्ही हा अध्याय नक्की वाचन करायचा आहे. शिवलीला अमृत यातील 11वा अध्याय तुम्ही पठण करायचे आहे. तुमच्या इच्छेने करा. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, ते सगळे काही दूर होऊन महादेवांची कृपा कायम तुमच्यावरती राहते. यासाठी मनापासून करा. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ.